तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे हे चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जेवढे पण MBBS चे कॉलेजेस आहेत, अगोदर गव्हर्नमेंट त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट, त्या सगळ्या कॉलेजेस बद्दल कॅटेगरी वाईज SML नुसार कट ऑफ काय गेला होता मागच्या वर्षीचा, त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला तुमच्या कॅटेगरी अनुसार कोणत्या कॉलेजमध्ये किती रँक हवी आहे ते तुम्हाला समजून जाईल. आता हा जो व्हिडिओ आहे तो खूप मोठा असणार आहे. एक तासाचा किंवा 1.5 तासाचा किंवा 2 तासाचा हा व्हिडिओ असणार आहे. पण याच्यामध्ये एवढं मात्र क्लिअरिटी तुम्हाला येऊन जाईल की आपल्याला कोणतं कॉलेज लागत आहे, आपण कोणत्या कॉलेजमध्ये लागण्याचे आपले चान्सेस आहेत. 70 ते 80% हा जो कट ऑफ असतो, जो मागच्या वर्षीचा, हा कट ऑफ कसा काढलेला आहे ते समजावणं अत्यंत गरजेचं सगळ्यांना. तुम्हाला ते समजावणं अत्यंत गरजेचं. सगळ्यात अगोदर ते समजून देतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर हा कट ऑफ असा काढलेला आहे बघा. मागच्या वर्षी SML लिस्ट आली होती. तर मागच्या वर्षीच्या SML लिस्ट MBBS BDS ची, तर मागच्या वर्षीच्या लिस्ट मधून आपण काय केलेलं आहे की राऊंड 1 चा जो रिझल्ट लागला होता, राऊंड 1 चा जो निकाल होता, त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांची कॅटेगरी विद्यार्थ्यांचं कॅटेगरी वाईज अगोदर कट ऑफ काढलं. प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ काढला. प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ काढल्यानंतर त्यांची जी ऑल इंडिया रँक होती, समजा XYZ त्यांची ऑल इंडिया रँक होती 1,78,999, त्यांची अशी ऑल इंडिया रँक होती. ठीक आहे. तर त्याचं SML लिस्ट मध्ये आपण सर्च केलं तर त्याची कॅटेगरी रँक काय होती SML मध्ये ते इथं टाकलेलं आहे. म्हणजे तुम्हीच विचार करा किती मोठं याला PPT 57 पेजेस आहे PPTच्या त्या. तर प्रत्येक कॉलेजसाठी कॅटेगरी वाईज फर्स्ट राऊंडचा आणि लास्ट राऊंडचं कट ऑफ काढणं सोपं नसतं. तर म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की व्हिडिओला जास्त करून शेअर करा. ठीक आहे. त्याच्यासोबतच लाईक करायला विसरू नका. हाईपचं पण एक ऑप्शन असतो, तो पण द्यायला विसरू नका. ठीक आहे. आणि आता मी हा व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण रेकॉर्ड सुद्धा करणार आहे एकाच गो मध्ये, म्हणजे एकच शॉर्ट मध्ये रेकॉर्डिंग चालू आहे आणि जेव्हापर्यंत संपत नाही तेव्हापर्यंत रेकॉर्डिंग चालूच राहणार. ठीक आहे. तर खूप जास्त मेहनत लागत असते. नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. ठीक आहे. अजून एक गोष्ट इथं सांगणं अत्यंत गरजेची की हा कट ऑफ फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच व्हॅलिड आहे ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग बरोबर केलेली आहे त्यांच्यासाठी. अथवा हा कट ऑफ तुमच्यासाठी व्हॅलिड राहणार नाही फर्स्ट राऊंडचा. ठीक आहे. लास्ट राऊंड पर्यंत तुम्हाला समजूनच जाईल की तुम्हाला चॉईसेस कशा भरायच्या असतात. तर फर्स्ट राऊंड मध्ये चुकी करू नका. काय चुकी करू नका की चॉईसेस फिलिंग मध्ये चुकी करू नका. तर जर का तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईड वरून चॉईसेस हव्या असतील तर नक्कीच तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. कोणत्या नंबरवरती? 7887559633 या नंबरवरती. थोडी 10 मिनिटं आपण याच्याबद्दल चर्चा करून घेऊया की लिस्ट कशी बनवायची असते. तर जर का तुम्हाला फर्स्ट राऊंडची हवी असेल तर तुम्हाला ते 1500 रुपयामध्ये भेटून जाणार. ठीक आहे. त्याच्यासोबतच सगळ्या राऊंडची हवी असेल तर 3,500 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाणार ते. ठीक आहे. आता 93% जे विद्यार्थी असतात ते फर्स्ट राऊंड मध्ये मिस्टेक करतात चॉईसेस टाकण्यामध्ये. कोणीच तुम्हाला सांगत नाही की चॉईसेस कशा टाकायचे आहे. आणि खूप सारे व्हिडिओ सुद्धा असे पडलेले आहेत जे चुकीचे व्हिडिओज आहेत. मी स्वतः बघितलेले आहे खूप सारे. कट ऑफ नुसार बनवा, याच्यानुसार बनवा, त्याच्यानुसार बनवा. हे जे पद्धत सांगत आहे मी, 3 प्रकारच्या लिस्ट बनत असतात, त्या बरोबर आहेत. ठीक आहे. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. रँक चांगली असते पण तरी सुद्धा लो ग्रेडेड कॉलेज भेटत असतं आपल्याला. रँक चांगली असते तरी सुद्धा कॉलेजेस अलॉट होत नाही. आणि खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांचा एकच प्रश्न असतो की तुम्ही एक पण कॉलेज भरू शकता आणि सगळे पण कॉलेज भरू शकता. ठीक आहे. समजलं तुम्हाला? हा पण खूप मोठा गैरसमज विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये ज्या कॉमन मिस्टेक आहे त्या कोणत्या कोणत्या आहेत ते कट ऑफ नुसार बनवणं. आता मी हे संपूर्ण एक्सप्लेन करणार नाही. मी चॉईस फिलिंग मध्ये या गोष्टी एक्सप्लेन केलेला आहे. चॉईस फिलिंगचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. तर कट ऑफ नुसार जर का लिस्ट बनवत असाल तर खूप चुकीची लिस्ट तुमची ती ठरत असते. का चुकीची लिस्ट ठरत असते? कारण कट ऑफ नुसार जर का बनवला तुम्ही तर जो तुमच्या रँक वरती तुम्हाला कॉलेज आहे तो भेटणार, पण कुठं ना कुठं तुम्हाला लो ग्रेडेड कॉलेज भेटणार. ठीक आहे. जर का कट ऑफ नुसार बनवली तर मी सगळ्यात खालचाच कॉलेज वरती ठेवणार ना. साहजिक आहे, एकदम साहजिक आहे. याच्यापेक्षा साहजिक कोणतीच गोष्ट नाही.
आहे का नाही? कारण सगळ्यात खालचं कॉलेजचं लागण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला जास्त असते, म्हणून आपण जो सगळ्यात खालचा कॉलेज आहे तेच वरती टाकणार. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की कट ऑफ नुसार लिस्ट बनवू नका, कारण खूप सारे व्हिडिओज असे पडलेले आहे की जो कॉलेज तुम्हाला लागत आहे तोच कॉलेज टाका. तसं काही नसतं, सगळं काही मेरिट वरती चालत असतं. मी हे बोलून बोलून थकलेलो आहे की जे नंबर असतात ते मेरिट नुसार लागतात आणि तुम्हाला स्वतःला माहित आहे की जी माझी ऑल इंडिया रँक आहे ती माझी एकट्याचीच आहे किंवा माझी एकटीचीच आहे, आणि जी माझी SML आहे त्याच्यावरती मीच एकटा आहे आणि कॅटेगरी रँक मध्ये सुद्धा मीच एकटा आहे. ठीक आहे, एखाद्या विद्यार्थ्याची जर का SML असेल 878, तर त्याची 878 दुसऱ्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याच विद्यार्थ्याची SML नाही. जरी मार्क 10,000 विद्यार्थ्यांचे पण सारखे असले तरी SML एक येऊ शकत नाही, तरी ऑल इंडिया रँक एक असू शकत नाही. तर याचा अर्थ म्हणूनच हे जे SML आहे आणि ऑल इंडिया रँक आहे ते युनिक देण्यात आलेलं आहे, कारण मेरिट नुसार नंबर लावायचे आहे. ठीक आहे, चालेल, ही गोष्ट समजणं अत्यंत गरजेची होती तुमची. आता जर का तुम्ही मेडिकल सिम्प्लिफाईड वरून लिस्ट घेतलीच तर मी 100% खात्री देतो तुम्हाला की तुमची लिस्ट परफेक्ट असणार, म्हणजे असणार 100% परफेक्टच असणार. कारण महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी गाजलेली लिस्ट ही कोणाची होती तर मेडिकल सिम्प्लिफाईडचीच होती. 765 प्लस विद्यार्थ्यांना आपण लिस्ट प्रोव्हाइड केली होती आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन रेशो आपला 90% होता. ठीक आहे, चालेल, हे बघू शकत असाल तुम्ही, हे पुरावा आहे त्या गोष्टीचा. आणि यावर्षी 112 प्लस लिस्ट आपण दिलेले आहे MBBS साठी सुद्धा. ठीक आहे, या वर्षीच पहिल्या राऊंडलाच. ठीक आहे, पहिला राऊंड सुद्धा झाला नाही. तर तुम्हाला पण जर का हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. याच्यामध्ये लिस्ट कशी बनवली जाते तर पर्सनलाइज लिस्ट असते तुमची. कशी लिस्ट असते? पर्सनलाइज लिस्ट, म्हणजे कॉमन लिस्ट तुम्हाला देण्यात येत नाही. तुमचं पर्सनलाइज लिस्ट म्हणजे काय तर इथं तुम्हाला दिसत असेल की इथं तुमचे नेम आहे, कॅटेगरी आहे, ऑल इंडिया रँक आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे. याचा अर्थ तुमची पर्सनलाइज लिस्ट आहे. पर्सनलाइज लिस्टचा अर्थ काय आहे तर वैयक्तिक लिस्ट तुम्हाला देण्यात येते. वैयक्तिक, असं नसतं की कॉमन लिस्ट टाकण्यात येते. कोणती कॉमन लिस्ट की हे कॉलेजेस आहे तुमच्या हिशोबानुसार टाका, तशी लिस्ट आपण प्रोव्हाइड करत नाही. पर्सनलाइज लिस्टच असते आपली, कॉमन लिस्ट नसते. तुमच्या सोबत मी स्वतः बोलतो आणि तुमची प्रायोरिटी सेट करतो. त्याच्यानंतर तुमची प्रायोरिटी अंडरस्टँड केली जाते. ठीक आहे, कोणताच एजंट आपल्या मदत नसतो. जरी आपली टीम काम करत असेल तरी टीम मधला मेंबर तुमच्या सोबत बोलत नाही, मी स्वतः तुमच्या सोबत बोलत असतो. तुमचे सगळे डाऊट मी स्वतः क्लिअर करत असतो. ठीक आहे, चालेल. आता मिस्टेक कोणत्या कोणत्या ज्या टाळायच्या आहे तुम्हाला तर कट ऑफ नुसार चुकीची लिस्ट बनवू नका. प्रॉपर नॉलेज नसेल कॉलेजचा तर बनवू नका. प्रॉपर नॉलेज साठी तुम्ही व्हिडिओ बघू शकता. प्रारंभ सिरीज आलेली आहे, सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू दिलेले आहे त्याच्यामध्ये. जर का माझ्याकडून नाही घ्यायची काही हरकत नाही, पण सगळं व्यवस्थित बघूनच चॉईसेस टाका. ठीक आहे, तो विद्यार्थी हा चॉईसेस टाकत आहे म्हणून मी हे चॉईसेस टाकणार, ही पण चुकीची पद्धत. AIR चांगली आहे तरी सुद्धा तुम्ही कट ऑफच्या नांदी लागून किंवा चुकीची इन्फॉर्मेशन घेऊन किंवा रॉंग गायडन्स घेऊन कॉमन लिस्ट टाकतात, तर ती पण चुकीची पद्धत आहे. जशी आपली सीट मॅट्रिक्स आली तशीच आपण लिस्ट लावून दिली की जशी सीट मॅट्रिक्स दिसत आहे त्या सिरियल नंबरनं आपण लावू तर आपले चान्सेस वाढतील, असं काही नसतं. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके, तर लिस्ट बनवायची कशी तर 3 प्रकारच्या तुम्ही लिस्ट बनवू शकतात. एक, गव्हर्नमेंट आधी टाकायचे, नंतर सेमी गव्हर्नमेंट आधी टाकायचे. दुसरी, टॉप कॉलेजेस नुसार. ठीक आहे, आता टॉप कॉलेजेस तुम्हाला माहित आहे का कोणते महाराष्ट्रामध्ये, कोणत्या कॉलेजला कुठं ठेवायचं आहे? नाही माहित आहे, कारण त्याचे पॅरामीटर खूप जास्त आहे ना. इस्टॅब्लिशमेंट इयर, पेशंट फ्लो, इन्फ्रास्ट्रक्चर, फीस. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर सिटी वाईज सुद्धा असते की मला कॉलेजची घेणं देणं नाही, मला सिटी वाईज पाहिजे. आणि चौथी लिस्ट अशी असते की सिलेक्टेड कॉलेजेस. या 4 प्रकारच्या लिस्ट करेक्ट आहे डायरेक्ट 4 प्रकारच्या लिस्ट. ठीक आहे, याच्यामधून पण सगळ्यात बेस्ट कोणती लिस्ट असते तर टॉप कॉलेज वाईज, की माझ्या रँक नुसार मला बेस्ट पॉसिबलच कॉलेज भेटला पाहिजे. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट बघून घेऊया आपण. तर जर का तुम्ही मेडिकल सिम्प्लिफाईड वरून घेत असाल तर तुम्हाला काय काय भेटणार आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला कॉलेजेसचे रिव्ह्यू भेटणार. महाराष्ट्रामधले सगळे कॉलेजेस रिव्ह्यू, जेवढे पण कॉलेजेस आहे महाराष्ट्रामध्ये MBBS आणि BDS चे, त्या सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू भेटणार तुम्हाला PPT फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, डिजिटलाइज भेटणार एकदम, अशी ही जी PPT आहे तशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला काय भेटणार,
कट ऑफ भेटणार. कट ऑफ कशाचा, तर 2025चा कॅटेगरी वाईज जे आपण आता डिस्कस करणार आहोत, SML वाईज सुद्धा भेटणार. त्याच्यासोबतच ऑल इंडिया रँक पण ऑल इंडिया रँक प्रमाणे आणि SML प्रमाणे दोन्ही प्रमाणे भेटणार. तिसरी गोष्ट म्हणजे पर्सनलाइज लिस्ट भेटणार. कशी भेटणार, पर्सनलाइज म्हणजे वैयक्तिक लिस्ट, तुमची वैयक्तिक लिस्ट तुम्हाला भेटणार. त्याच्यासोबतच तुम्हाला काय भेटणार, तर याच्यासोबतच तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर भेटणार. फी स्ट्रक्चर, ते फी स्ट्रक्चरचं पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे, मी आताच तुम्हाला दाखवला, बरोबर की नाही. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय भेटेल इथं, तर पाचवी गोष्ट तुम्हाला इथं भेटेल पाचवी गोष्ट इथं तुम्हाला भेटेल की कॉलेजेसचे कोड, म्हणजे जी पर्सनलाइज लिस्ट आहे त्याचे कोड सुद्धा तुम्हाला भेटेल, की कोणता कोडवरती कोणता कॉलेज आहे, इंटेक कॅपॅसिटी किती आहे. त्याच्यासोबतच ते राऊंड संपला तर 5 दिवसानंतर म्हणजे 5 सप्टेंबरला किंवा 6 सप्टेंबरला तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं ऑल इंडिया रँक वाईज काय भेटेल, या 100% कट ऑफ भेटेल. ठीक आहे, 5 दिवस लागतील. समजलं तुम्हाला, चांगल्या रीतीने समजलं सगळी गोष्ट, एकदम चांगल्या रीतीने. यस. आता याच्यानंतरची गोष्ट आता आपण बघून घेऊया. सगळ्यात अगोदर कॉलेज वाईज गव्हर्नमेंट कॉलेज वाईज SC गव्हर्नमेंट MBBS ऑल इंडिया रँक नाही, तर हे काय आहे, तर हे SML आहे. SML नुसार हा मी कट ऑफ सांगत आहे, कॅटेगरी रँक नुसार हा SML तुम्हाला सांगण्यात येत आहे. ठीक आहे, कशानुसार, कॅटेगरी रँक नुसार. तर हा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ असणार आणि हा लास्ट राऊंडचा कट ऑफ असणार. ठीक आहे, समजलं तुम्हाला. हा, आता लास्ट राऊंड म्हणजे तिसरा राऊंड का, तर नाही, शेवटचा एकदम जो शेवटचा राऊंड असतो, शेवटचा राऊंड, स्ट्रे वॅकन्सीचा शेवटचा राऊंड. ठीक आहे, एकदम शेवटचा राऊंड, समजलं. तिसरा राऊंड नाही, हा शेवटचा राऊंड आहे, एकदम लास्ट राऊंड. ओके, गुड. नाव आता आपण बघून घेऊया, ही जी कॅटेगरी रँक आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगण्यात येत आहे. आता कॅटेगरी रँक काय असते ते पण समजून देतो मी तुम्हाला, नाहीतर तुम्ही परत मिस्टेक करशाल. इथं तुमची SML आलेली आहे बरोबर. इथं तुमचं काय आलेलं आहे, तुमचं नाव वगैरे डिटेल आलेली आहे. इथं तुमची कॅटेगरी आलेली आहे आणि कॅटेगरी समोर जो नंबर तुम्हाला दिसत आहे, जो पण SC कॅटेगरी मधला विद्यार्थी असेल आणि 792 असेल त्याच्या समोर, ठीक आहे, 792, तर ही त्याची कॅटेगरी रँक आहे. जर याच्या आत मी जे कट ऑफ सांगत आहे पर्टिक्युलर त्या कॉलेजमध्ये, त्याच्या आत जर का तुमची कॅटेगरी रँक बसत असेल तर चान्सेस खूप जास्त आहे की तो कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल. ठीक आहे, तर GMC मुंबई फर्स्ट राऊंडचा कट ऑफ SML नुसार, SML कॅटेगरी रँक नुसार 52, लास्ट राऊंड 160. टिळक मुंबई 62, 264 लास्ट राऊंडचा. GSMC मुंबई 2 आणि 158 लास्ट राऊंडचं. ठीक आहे, पण हे लास्ट राऊंडचं गृहीत धरून चालू नका तुम्ही. लास्ट राऊंड याच म्हणजे लास्ट राऊंड पर्यंत थांबावं लागेल आणि तिथं कुठंतरी थांबणं चुकीचं होत असतं. नायर मुंबई 115 फर्स्ट राऊंडचं आणि लास्ट राऊंडचं 283. कालवा ठाणे 207 पहिल्या राऊंडचं, शेवटच्या राऊंडचं 364. BGMC पुणे 7 पहिल्या राऊंडचं, शेवटच्या राऊंडचं 171. VMC सोलापूर 89 आणि शेवटच्या राऊंडचं 380. GMC मिराज 163 शेवटच्या राऊंडचं 410. बी हिरे MC धुळे 430 शेवटच्या राऊंडचं 602. GMC कोल्हापूर 1111 आणि शेवटच्या राऊंडचं 437. HBT कुपर 120 आणि शेवटच्या राऊंडचं 280. चला पुढं, वेळ नाहीये, खूप फास्ट चालेल सगळं. ठीक आहे, GMC जळगाव 370 फर्स्ट राऊंडचं, 588 लास्ट राऊंडचं. GMC बारामती 179 फर्स्ट राऊंडचं, लास्ट राऊंडचं 281. GMC नंदुरबार 608 शेवटच्या राऊंडचं 717. GMC सिंधुदुर्ग फर्स्ट राऊंडचं 608 लास्ट राऊंडचं 717. GMC अलिबाग 396 लास्ट राऊंडचं 666. GMC सिंधुदुर्ग 558 शेवटच्या राऊंडचं 771. GMC सातारा फर्स्ट राऊंडचं 304 शेवटच्या राऊंडचं 460 463. GMC रत्नागिरी 320 आणि शेवटच्या राऊंडचं 673. GMC GT हॉस्पिटल मुंबई 269 आणि लास्ट राऊंडचं 325. ठीक आहे, GMC नाशिक 298 फर्स्ट राऊंडचं, लास्ट राऊंडचं 485. GMC अंबरनाथ 464 667. ठीक आहे, ECSC अंधेरी मुंबई 359 537. GMC नागपूर 41 200. चला पुढं, EGMC नागपूर 170 फर्स्ट राऊंड, लास्ट राऊंड 299. VNMC यवतमाळ 301 लास्ट राऊंड 531. GMC अकोला 267 लास्ट राऊंड 472. GMC चंद्रपूर 317 795. GMC गोंदिया, ठीक आहे, 510 633. सेवाग्राम वर्धा 263 878. GMC अमरावती 381 641. GMC बांद्रा 571 765. GMC बुलढाणा 530 795. GMC वाशिम 559 713.
त्याच्यानंतर जीएमसी संभाजीनगर 123 266, जीएमसी नांदेड 243 457. चला पुढं. अंबाजोगाई 397 542, लातूर 286 506, जीएमसी धाराशिव 492 609, जीएमसी परभणी 535 701, जीएमसी हिंगोली 155 750, जीएमसी जालना 302 691, जीएमसी गडचिरोली 379 756. गव्हर्नमेंट कॉलेज संपले. प्रायव्हेट कॉलेजचं एससी कॅटेगरी मधून असाल तर ठीक आहे. चला पहिला कॉलेज केजी सुमैया एमसी मुंबई 406 470, फर्स्ट आणि लास्ट मी जास्त सांगणार नाही. तेरणा मेडिकल कॉलेज 509 835, तेळगाव 519 751, नाशिक 672 801. कोणता आहे? व्ही पवार एमसी एसीपीएम एमसी धुळे 793 858, व्हीव्हीपीएफ अहिल्यानगर 564 812. ठीक आहे. एसकेएन एमसी मुंबई 409 573, अश्विनी एमसी सोलापूर 391 903, डॉक्टर पाटील एमसी जळगाव 778 844, वालवालकर एमसी रत्नागिरी 766 846, पीआयएमएस सांगली कट करून द्या, पीआयएमएस सांगली यावर्षी नाही. एसएमबीटी नाशिक 697 827. चला पुढं. वेदांता नाही, हा प्रायव्हेट कॉलेज आहे तरी सुद्धा टाकण्यात आलेला आहे कारण कोणाला पाहिजे असेल तर ठीक आहे चालेल. एसएसपीएम एमसी कुदळ 669 932, कर्जत 852 925, पुणे वाजपेयी 403 8606, काटखेडे कोपरगाव 857 900. ठीक आहे. एनकेपी साळवे एमसी 371 730, बीडीएमसी अमरावती 756 802, डॉक्टर राजेंद्र घोडे 774 849, मालती हॉस्पिटल 902 931, MIMR एमसी लातूर 622 808. हे जालनाचा जो कॉलेज आहे तो मुस्लिम मायनॉरिटी आहे म्हणून याचा कट ऑफ घरी धरून चालत नाही. परभणी 847 पहिल्या राऊंड मध्ये, शेवटच्या राऊंड मध्ये 891, रामचंद्र 514 आणि शेवटच्या राऊंड मध्ये 797. चला पुढं. झाली ही कॅटेगरी. याचा अर्थ आपलं क्लोजिंग रँक काय आहे? गव्हर्नमेंट साठी शेवटच्या राऊंड पर्यंत थांबावं लागेल पण 878 एससी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट कॉलेज. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज 932 कॅटेगरी रँक. याच्या पुढे जर का असलं 878चा पुढे जर का तुमचं रँक असलं तर शेवटच्या राऊंड पर्यंत पण लागण्याचे चान्सेस कमी आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एससी कॅटेगरी मधून. 932च्या पुढे असलं कॅटेगरी रँक तर खूप कठीण आहे की तुम्हाला कॉलेज लागेल एससी कॅटेगरी मधून. क्लिअर झालं? चालायचं पुढं. सगळ्या कॉलेजेसचं माहिती पडलं तुम्हाला. चला. एसटी कॅटेगरी जीएमसी मुंबई फर्स्ट राऊंड लास्ट राऊंड हे काय आहे? कॅटेगरी रँक आहे. काय आहे? कॅटेगरी रँक. तुम्हाला समजत असेल मी काय बोलत आहे म्हणजे आता ठीक आहे. चला. फर्स्ट ऑल इंडिया रँक 11, शेवटची 64, जीएमसी मुंबईला टिळकला 56 417 फर्स्ट राऊंड आणि लास्ट राऊंड, जीएसएमसी मुंबई 2 124, नायर मुंबई 59 128, ठाणेचं कालवाचं 54 166, बीजेएमसी 13 73, व्हीएनएमसी सोलापूर 139 208, जीएमसी मिराज 138 187, बीआर हिरे धुळेचं 173 285, जीएमसी कोल्हापूर 87 268, एचबीटी कुपर पहिले 72 114 कॅटेगरी रँक मधून एसटी मधून असाल तर, जीएमसी जळगाव फर्स्ट राऊंडचं 144 लास्टचं 250, जीएमसी बारामती 104 434, जीएमसी नंदुरबार 251 297, अलिबाग 258 291, सिंधुदुर्ग 299 476, सातारा 194 485, जीएमसी रत्नागिरी 270 353, जीटी हॉस्पिटल 181 470, जीएमसी नाशिक 178 236, अंबरनाथ 245 319, अंधारी मुंबई 203 203. ठीक आहे. म्हणजे 203 वरतीच क्लोज झाला होता कॉलेज. जीएमसी नागपूर 1097. नेक्स्ट आयजीएमसी नागपूर 96 पहिल्या राऊंडचं, लास्ट राऊंडचं 165. याच्यामध्ये असेल तर चान्सेस खूप जास्त आहे. व्हीएनएमसी यवतमाळ 175 280, आयजीएमसी अकोला जीएमसी अकोला 146 225, चंद्रपूर 103 275, गोंदिया 265 343, एमजीआय सेवाग्राम वर्धा 277 वरतीच क्लोज झाला असेल हा डॅश आहे तर, अमरावती 231 303, भंडारा 313 482, बुलढाणा 310 346, वाशिम 322 479,
संभाजीनगर 24,424, जीएमसी नांदेड 76,215. आता खूप विद्यार्थी मला म्हणतील की आमचं ऑल इंडिया रँक 400 आहे, एसटी मध्ये, सॉरी एसटी कॅटेगरी रँक 400, तर मला मग संभाजीनगर लागेल ग? असं नसतं. हा शेवटच्या राऊंडचा कट ऑफ आहे, शेवटच्या राऊंड पर्यंत थांबावं लागेल. आणि जर का नाही लागलं तर कुठं ना कुठं काय होईल, मग पूर्ण वर्ष वाया जाईल. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं सुद्धा भान ठेवा तुम्ही, की जे लास्ट राऊंडचं कट ऑफ आहे ते कमी गृहीत धरून चाललं तुम्ही तर त्याचा फायदा होईल तुम्हाला. कारण हे लास्ट राऊंडचं कट ऑफ जो आहे तो प्रिडिक्ट करणे चुकीचा असतो. काय असतो? चुकीचा असतो. काय असतो? चुकीचा असतो. समजलं तुम्हाला? तर हा लास्ट राऊंडचा कट ऑफ आहे, चुकीचा असतो तो प्रिडिक्ट करणं, की हो मागच्या वर्षी एवढ्यावरती लागलं होतं. तर फर्स्ट राऊंडचं करू शकता तुम्ही. फर्स्ट राऊंड मध्ये जर का मॅच होत असेल, सेकंड राऊंड मध्ये त्याच्या थोडं 10-15 पुढं असेल, 20-25 पुढं असेल, तर चान्सेस बनतील त्या कॉलेजेसमध्ये. ठीक आहे, पण याच्यापेक्षा जास्त असेल किंवा त्या रँकवरच्या आजूबाजूला असेल तर कुठं ना कुठं आपण स्वतःला असं होप जे आहे ते कमी ठेवले पाहिजे. कारण शेवटच्या राऊंडमध्ये काय होईल, कसं होईल, तर हे जे विद्यार्थी असतात ना, जे लागतात, ते कोणते तरी वरचे विद्यार्थी असतात, ते कॉलेज सोडून जातात, तर कुठं ना कुठं ते डिस्क्वालिफाईड होतात. तर मग हे विद्यार्थी लागून जातात, कारण यांनी चॉईसेस टाकलेल्या बरोबर असतात शेवटच्या राऊंडमध्ये. ठीक आहे, चालेल. झालं का? जीएमसी नांदेड 76,215. ओके, याच्यानंतर अंबाजोगाई 183,246, लातूर 52,219, धाराशिव 257,321, जीएमसी परभणी 259,345, हिंगोली 335,360, जालना 290,484, गडचिरोली 254,380. चला पुढे. झालं गव्हर्नमेंट कॉलेज. आता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर का इच्छुक असाल तुम्ही, तर तुमची कॅटेगरी रँक किती हवी असली पाहिजे, तर बघून घ्या एकदा तुम्ही. बघितलं? ही पीडीएफ तुम्हाला जर का चॉईस फिलिंग घेतली तुम्ही, तर तुम्हाला 100% भेटणारच. ठीक आहे, चालेल, चिंता करायची गरज नाही. के जी सुमैया फर्स्ट राऊंड 177,483, नवी मुंबई तेरणा 338,505, तेलगाव पुणे 372,407, नाशिक 315,488, धुळे 333,456, अहिल्यानगर कोणता आहे? बीबीपीएफ विखे पाटीलांचं 390,489, एसकेएन पुणे 253,365, अश्विनी सोलापूर 410,504, जळगाव 376,439, रत्नागिरी कोणता आहे? वालवालकर 388,452. ठीक आहे, फर्स्ट राऊंड आणि सेकंड राऊंड. इस्लामपूरचं सोडून द्या, पीएमएस प्रायव्हेट झालेला आहे, तर हा कट ऑफ ग्रेड धरून चालू शकत नाही तुम्ही. एसएमबीटी 385,427. ओके, चला पुढं. चला पुढं. फर्स्ट एआयआर वेदांता सोडून द्या. हा, वेदांताचा घेऊ शकता, कारण तो मागच्या वर्षी पण होता आपल्या. तर 525 आणि 751 वरती लागला होता. एसएसपीएम कुदळ 463, 474, तासगावकर कर्जत 403,511. ठीक आहे, पुणे एबी वाजपेयी 344, 399, एसएन काटकाडे कोपरगाव अहिल्यानगर 457, 495 पहिल्या राऊंड आणि शेवटचं. एनकेपी साळवे 199, 454, पीडीएमसी अमरावती 408, 433, राजेंद्र घोडे 428, 459, मालती हॉस्पिटलला दिसत नाहीये. ठीक आहे, MIMSR एमसी लातूर 357, 394, हे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे, तर हा कॉलेज सोडून द्या. पीएमसी परभणी 453, 512, त्याच्यानंतर रामचंद्र इन्स्टिट्यूट 404 आणि काय आहे 448. ठीक आहे, तिथं आपले कट ऑफ संपलं. ठीक आहे, तर एससी कॅटेगरीसाठी क्लोजिंग रँक काय होती मागच्या वर्षीची? 495. सेमी गव्हर्नमेंट साठी किती होती? गव्हर्नमेंट साठी मी बघितली नाही, एक मिनिट थांबा. गव्हर्नमेंट साठी किती होती रो? 484, 485. ठीक आहे, 485च्या आत असेल तर चान्सेस बनतील, पण शेवटपर्यंत याला पण थांबावं लागेल. ठीक आहे, बीजे कॅटेगरी बघा, बीजे कॅटेगरीचे विद्यार्थी जे पण असाल, हा, गव्हर्नमेंट कॉलेजचं कट ऑफ तुमची रँक बघून घ्या एकदा, जी पण असेल. ठीक आहे, बघितली, चालू करायचं. ओके, फर्स्ट एआर जीएमसी मुंबई 14 लास्ट 33, मुंबई टिळक 11:35, जीएसएमसी मुंबई 3:9. ठीक आहे, नायर मुंबई 15:25, ठाणे कालवाचं 49:57, पुणे बीजीएमसीचं 10:23, सोलापूरचं 65:85, जीएमसी मिराज 52:83,
जीएमसी धुळे 88-105, कोल्हापूर 68-84, कुपर जुहू 28-152. चला पुढं, जळगाव 101-109, बारामती 56-60, नंदुरबार 132-139, अलिबाग 115-156, सिंधुदुर्ग 126-163, सातारा 92-96, रत्नागिरी 120-150, मुंबई 108-108. ठीक आहे. GTGMC हॉस्पिटल 112, जीएमसी नाशिक, अंबरनाथ 99-123, अंधेरी मुंबई ECSC MC अंधेरी मुंबई 111-111, जीएमसी नागपूर 29-43. चला पुढं, IGMC 45-59, यवतमाळ 55-94, अकोला 44-82, चंद्रपूर 93-107, गोंदिया 113-154, सेवाग्राम वर्धा 63-63, अमरावती 90-98, जीएमसी बंधारा 144-144, जीएमसी बुलढाणा 116-124, जीएमसी वाशिम 110-146, संभाजीनगर 36-46, जीएमसी नांदेड 50-74, अंबाजोगाई 64-89, लातूर 53-81, धाराशिव 117-129, परभणी 127-131, हिंगोली 134-158, जालना 122-137, गडचिरोली 143-164. ठीक आहे. विजेचा कट ऑफ काय आहे मग बघून घेता का एकदा? 154. ठीक आहे. 146, 164. हा, 164 याच्यासाठी. 164 गव्हर्नमेंट साठी क्लोजिंग रँक आहे. सेमी साठी किती आहे? 175, 182, 188, 189, 199, 208. 208. पण हा शेवटच्या राऊंडचा कट ऑफ आहे. 208 घरी धरून चालू नका. मालती लास्ट राऊंड मध्ये आला होता. ठीक आहे. 206 धरून चालू, 208च धरून चालूया आपण. बस तुमच्यासाठी काही, कारण दिसत आहे इथं 200+ जात आहे. हे वेदांत हे प्रायव्हेट आहे बरं का, हे बघू नका. जर का तुम्हाला घ्यायचंच असेल ऍडमिशन तर मग तुम्ही ते बघू शकता. ओके, चालेल. पुढे चला. NT1 लाच NT सुद्धा म्हणू शकतो आपण, तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. चला बघा, मी असं करत आहे तर दिसत नाहीये का तुम्हाला? हा दिसत आहे. एक मिनिट. हा दिसत आहे. चला, जीएमसी मुंबई ऑल इंडिया फर्स्ट AIR 2-18, टिळक मुंबई 9-25, GSMC मुंबई 1-7, नायर 4-27, ठाणे 50-50, पुणे 5-24, BJ मेडिकल कॉलेज आहे. सोलापूर 17-61, जीएमसी मिराज 43-56, MC धुले 52-81. ठीक आहे. कोल्हापूर 45-66. याच्यामध्ये असाल तुम्ही 45-46, जीएमसी कोल्हापूर लागण्याचे चान्सेस आहे, असं मी सांगत आहे परत. मी अगोदरच सांगितलं व्हिडिओच्या. ठीक आहे. HBT कुपर 19-32. चला पुढं. हा, जीएमसी जळगाव 76-82. ठीक आहे. 76 आणि 82. ओके. त्याच्यानंतर जीएमसी बारामती 33-37, नंदुरबार 101-106, अलिबाग 52-95, सिंधुदुर्ग 98-108, सातारा 55-65, रत्नागिरी 68-83, GTGMC मुंबई 35-35, नाशिक 70-70, जीएमसी अंबरनाथ 94-132, अंधेरीचं काढण्यात आलेलं नाही. जीएमसी नागपूर 12-48, जीएमसी नागपूर 20-51, यवतमाळ 78-92, जीएमसी अकोला 76-71, चंद्रपूर 65-86, गोंदिया 96-97, सेवाग्राम वर्धा 88-88, अमरावती 46-80, जीएमसी बांधारा 91-121, जीएमसी बुलढाणा 116-117, जीएमसी वाशिम 113-118, जीएमसी संभाजीनगर 28-42, जीएमसी नांदेड 31-62. संभाजीनगर झालं का? NTB नांदेड पण झालं. हा, चला. अंबाजोगाई 58-67, लातूर 54-60, धाराशिव 89-114,
परभणी 105 112, हिंगोली 119 126, जालना 107 110, गडचिरोली 122 127. माझ्या हिशोबाने 127 गव्हर्नमेंटचं क्लोजिंग रँक आहे. हा, एनटीबी कॅटेगरीसाठी चालेल. प्रायव्हेट साठी आता के जी सुमय्या 69 नवी मुंबई तेरणा 129 130, पुणेचं मायमर 133 137, व्ही पवार 115 123, धुळे 151 151, नगर अहिल्यानगर बीबीपीएफ 131 139, एसके आणि एमसी पुणे 103 109, एमसी सोलापूर अश्विनी 147 161. त्याच्यानंतर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव 100 138, वालवालकर 143 144, इस्लामपूरचं कॉलेज प्रायव्हेट झालेलं आहे. एसएमबीटी नाशिक नंदील 146 149. चला पुढं. वेदांत पण सोडून देऊ, प्रायव्हेट आहे. चालेल. एसएसपीएम कुदळ 497 चुकीची आहे रे दादा. 497 नसेल, रॉंग. हे रॉंग आहे. एसएसपीएम कुदळचं रॉंग आहे. मिस्टेक होत असते तर त्याच्यामुळे सॉरी. खरंच सॉरी, म्हणजे हात जोडून सॉरी मागतो. आता ते त्यांना नाही समजत एवढं, पण मी समजून सांगतो. त्याच्या सॉरी, हे चुकीचं आहे. म्हणजे एसएसपीएम कुदळचं, फक्त एसएसपीएम कुदळचं चुकीचं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. कर्जत 153 153, वाजपेयी 99 एन काटखेडे 154 165, एनकेपी साळवे 111 155, पीडीएमसी अमरावती 135 142, डॉक्टर राजेंद्र घोळे 150 157, मालतीचं काढलेलं नाही. मायमर 134 136, एमआयएमआर हे मुस्लिम मायनॉरिटी आहे, ठीक आहे, सोडून म्हणून दिलेलं आहे. पीएमसी परभणी 152 160, ठीक आहे. रामचंद्र इन्स्टिट्यूट संभाजीनगर 128 159. NT2 चं बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. NT2 NT2 कॅटेगरीसाठी मला थोडा आराम द्या, म्हणजे तुम्ही बघून घ्या ते. बघितलं असेल तुम्ही. त्याच्यानंतर दुसरी स्लाइड बघून घ्या. बघितली? तिसरी स्लाइड, चौथी स्लाइड गव्हर्नमेंटसाठी. हे सेमी गव्हर्नमेंट कट ऑफ आहे, ठीक आहे. बघितली? हे सेमी गव्हर्नमेंटची आहे. NT3 ची बघून घेऊया आपण आता कॉलेज वाईज. सगळ्यात अगोदर गव्हर्नमेंट कॉलेजचं. तर जीएमसी मुंबई फर्स्ट रँक 15, ठीक आहे. लास्ट रँकचं 28, ठीक आहे. त्याच्यानंतर टिळक मुंबई मेडिकल कॉलेज 29 32, ठीक आहे. जीएसएमसी मुंबई म्हणजे केईएम आहे 6 25, नायर 19 50, कालवा ठाणे 52 72, बीजेएमसी 12 30, सोलापूर 47 70, मिराज 53 83. त्याच्यासोबत नेक्स्ट आहे धुळे 88 127, कोल्हापूर 54 69, कुपर 24 41, ठीक आहे. नेक्स्ट बघा जीएमसी जळगाव 96 118, जीएमसी बारामती 77 77, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती आहे जीएमसी नंदुरबार किती आहे 139 147, अलिबाग 131 131, जीएमसी सिंधुदुर्ग 134 136, जीएमसी सातारा 84 84, जीएमसी रत्नागिरी 91 91, जीटी हॉस्पिटल, जीएमसी मुंबई 58 58, नाशिक 62 62, अंबरनाथ 85 128 आणि जीएमसी नागपूर 27 63. त्याच्यानंतर नेक्स्ट आयजीएमसी नागपूर 46 64, यवतमाळ बीएनएमसी 92 122, जीएमसी अकोला 80 113, जीएमसी चंद्रपूरचं काय आहे तर बघून घ्या 114 आणि त्याच्यासोबत 143, जीएमसी गोंदिया 130 आणि 141, जीएमसी सेवाग्राम वर्धा 121 121, अमरावती 107 107, भंडारा 161 161, जीएमसी बुलढाणा 126 126, जीएमसी वाशिम 132 132, जीएमसी छत्रपती संभाजीनगर 36 42, जीएमसी नांदेड 59 67, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अंबाजोगाई 73 73, ठीक आहे. जीएमसी लातूर 60 60, धाराशिव 111 111, जीएमसी परभणी 121 121, हिंगोली 129 129,
जालना 123 123, गडचिरोली 163 163. नेक्स्ट बघून घेऊया आपण NT3 प्रायव्हेट MBBS कॉलेजेस. KG सुमय्या फर्स्टचं 106, लास्टचं 106. तेरणा नवी मुंबई 166 227. तेलगाव पुण्याचं 184 184. नाशिकचं 183 183. त्याच्यानंतर धुळेचं 266 266. ठीक आहे. अहिल्यानगर 220 221. पुणे SKN पुणे, ठीक आहे, 168 171. अश्विनी सोलापूर 223 292. उल्हास पाटील 235 247. वालवालकर रत्नागिरी 261 261. PIMS इस्लामपूर सांगली कॅन्सल करा कारण हा प्रायव्हेट आहे. SMBT नांदी हिल 268 271. ठीक आहे. नेक्स्ट वेदांता कट करा, प्रायव्हेट आहे. SSPM कुदळ 291 291. ठीक आहे. तासगावकर 279 279. ठीक आहे. पुणे 124 124. आणि कोपरगाव 286 286. NKP साळवे 216 248. अमरावती PDMC 255 255. डॉक्टर राजेंद्र घोडे 258 275. मालती हॉस्पिटलचं नाही. MIMR MC लातूर 204 204. इथं ओपन सारखा गेला असेल म्हणून याचं कट ऑफ देण्यात आलेला नाही. ठीक आहे. जालना मुस्लिम मायनॉरिटी आहे. परभणी 284 289. आणि रामचंद्र छत्रपती संभाजीनगर 224 224. आता खूप जागी तुम्हाला फर्स्ट राऊंडचं आणि लास्ट राऊंडचं कट ऑफ तेच दिसत असेल. का दिसत असेल? NT3 कॅटेगरी मधले म्हणजे NT-ड कॅटेगरी मधून NT3 याला आपण म्हणू शकतो. तर असं का बरं आहे? कारण NT-ड चे कट ऑफ हा ओपन सारखाच जात असतो. आणि पहिल्या राऊंड मध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले तेच झाले. मागच्या वर्षीचा हा ट्रेंड होता, त्याच्या मागच्या वर्षी पण NT3 साठी असंच झालं होतं. जागा कमी आहे, विद्यार्थी खूप जास्त आहे या कॅटेगरीमध्ये, त्या कारणामुळे असं होत असतं जनरली. ठीक आहे. या वर्षी काय होणार आपल्याला माहित नाही. ओबीसी कॅटेगरी GMC 108, GMC मुंबई 108, लास्ट रँक 246. टिळक मुंबई 115, लास्ट रँक 363. GSMC मुंबई म्हणजे कोणती मुंबई? GSMC मुंबई याचा अर्थ काय आहे? KEM. ठीक आहे. 32 127. नायर MC 138 317. कालवा ठाणे 342 483. BJMC 72 195. सोलापूर 277 552. GMC मिरा 421 633. BR धुळे 522 804. कोल्हापूर 328 569. HBT कुपर 180 331. चालेल. नेक्स्ट GMC जळगाव 745 810. ठीक आहे. अरे इकडं होय ना दादा तू. हा. GMC बारामती 789 422. GMC नंदुरबार 877 1048. GMC अलिबाग 655 922. GMC सिंधुदुर्ग 820, शेवटचा राऊंडचं 10-24. GMC सातारा 532 741. GMC रत्नागिरी 764 857. GTGC हॉस्पिटल मुंबई 323 477. GMC नाशिक 571 703. GMC अंबरनाथ 730 956. अंधारी मुंबई 561 627. GMC नागपूर 164 348. नेक्स्ट IGMC नागपूर 341 433. BNMC यवतमाळ 662 874. GMC अकोला 497 689. GMC चंद्रपूर 651 827. GMC गोंदिया 790 1028. GMC वर्धा 435 638. GMC अमरावती 696 899. GMC भंडारा 902 902. GMC बुलढाणा 872 1010 म्हणजे 1010. ठीक आहे. GMC वाशिम 992 992. संभाजीनगर 203 373. GMC नांदेड 416 599. चला पुढं. SRTR अंबाजोगाई 551 719. GMC लातूर 485 682. धाराशिव 771 887. GMC परभणी 880 999. GMC हिंगोली 972 1079. जालना 882 990. GMC गडचिरोली 1027 1100. चालेल. म्हणजे 1100 पर्यंत जात असतो साहजिक बघितलं आपण कट ऑफ. तर आता प्रायव्हेट कॉलेजेसचं. ठीक आहे. फर्स्ट रँक 748 1050. KG सुमय्याला 1110 14 41. तेरणाला तेलगावचं कॉलेज पुण्याचं 1336 1399. नाशिकचं V पवार 1308 1597. ASPM धुले 1612 1943. BVPF MC अहिल्यानगर 1673 1788. SKN पुणे 1113 1280. अश्वनी MC सोलापूर 1536 2140. डॉक्टर उल्हास पाटील MC जळगाव 1290 1827. BKL वालवालकर 1742 1880. इस्लामपूर सोडून द्या कारण हा
काय झालेला आहे? प्रायव्हेट झालेला आहे. SMBT नंदी हिल 1757 1857 वेदांता सोडून द्या. SSPM कुडळ 1955 21 21 83 DN तासगावकर 1861 20 38 AB वाजपेयी 908 10 58 कोपरगाव 20 53 20 72 NKP साळवे 1606 17 98 PDMC अमरावती 16 35 18 19 डॉक्टर राजेंद्र घोडे 1800 1927 मालती हॉस्पिटल 21 64 21 75 MIMER लातूर 14 16 16 42 त्याच्यानंतर हे जालनाचा जो कॉलेज आहे तो मुस्लिम मायनॉरिटी आहे. ठीक आहे, चालेल. PMC परभणी 1896 20 64 संभाजीनगरचं रामचंद्र इन्स्टिट्यूट 12 17 15 45. नेक्स्ट आता SCBC कॅटेगरीसाठी. ठीक आहे, SCBC कॅटेगरीसाठी बघा इथं काय आहे तर फर्स्ट आणि लास्ट कॅटेगरी रँक ही. ठीक आहे, सांगून थकलो मी आता. कॅटेगरी रँक आहे म्हणून. ओके, चला. GMC मुंबई फर्स्ट 31 10 113 टिळक मुंबई 64 142 GSMC मुंबई 10 41 नायर मुंबई 65 109 RJ राहुल गांधी मेडिकल कॉलेज कालवा ठाणे 143 232 BGMC 26 74 सोलापूर 163 219 GMC मिराज 191 269 धुळे 273 351 कोल्हापूर 148 216 HBT कुपर 55 140. चला पुढं. नेक्स्ट कॉलेज कोणतं आहे? GMC जळगाव 310 375 GMC बारामती 101 184 नंदुरबार 451 487 अलिबाग 299 384 सिंधुदुर्ग 361 477 GMC सातारा 223 278 रत्नागिरी 296 359 GTGC हॉस्पिटल 169 220 GMC नाशिक 301 364 अंबरनाथ 322 422 अंधेरी 365 365 GMC नागपूर 114 194 IGMC नागपूर 168 308 यवतमाळ 298 421 अकोला 287 347 चंद्रपूर 367 458 GMC गोंदिया 416 506 सेवा वर्धा 305 431 अमरावती 399 454 भंडारा 495 739 बुलढाणा 428 463 GMC वाशिम 462 478 संभाजीनगर 119 158 नांदेड 182 307. प्रायव्हेट कॉलेजेस बघून घेऊया. नाही बाकी आहे. अंबाजोगाई 230 342 GMC लातूर 234 288 धाराशिव 321 385 परभणी 392 430 GMC हिंगोली 424 484 जालना 382 445 GMC गडचिरोली 493 603. चला पुढे. SCBC प्रायव्हेट MBBS ऑल इंडिया रँक. ठीक आहे, प्रायव्हेटचं आहे आता हे जे पण तुमची कॅटेगरी रँक असेल महाराष्ट्रामधून ते बघा किती आहे. बघा एकदा चेक करा. ठीक आहे, त्याच्यानंतर हे बघा फर्स्ट ऑल इंडिया रँक फर्स्ट KG सुमय्या 491 आत असेल तर चान्सेस खूप जास्त आहे. 630 लास्ट पर्यंत. तेरणा 580 747 तेलगावचं 615 733 नाशिकचं VC पवारात 614 749 ACPM धुले 766 902 अहिल्यानगर BVPF 746 818 SKN पुणे 539 600 सोलापूर 704 1026 डॉक्टर उल्हास पाटील 605 889 वालवालकर 794 891 PIMS सांगली प्रायव्हेट आहे. SMBT 821 898. नेक्स्ट वेदांता प्रायव्हेट SSPM 971 1036 DNYS तासगावकर 945 1004 AB वाजपेयी MC पुणे 426 522 कोपरगाव 990 1034 I'm so sorry. NKP साळवे 734 938 PDMC अमरावती 797 886 डॉक्टर राजेंद्र घोडे 814 918 मालती 1040 1042 यमा SCR MC लातूर 671 763 PMC परभणी 912 996 रामचंद्र इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर 527 714. चालेल. ओपन मध्ये कोणती पण कॅटेगरी नसते.
तुम्ही बघितलं असेल जर का ओपन मधून असाल तर तुमच्या समोर कॅटेगरी रँक नसते. तर आपण हे SML नुसार काढलेलं आहे. ठीक आहे, समजलं? ओके. तर फर्स्ट AIR GMC मुंबई 228,764. काय हे SML? ओके, SML आहे. परत परत सांगत आहे SML जे आहे. ओके, SML कशी असते? सिरियल नंबर बघा. आता ओपन कॅटेगरी वाले विद्यार्थी सिरियल नंबर बघा SML मध्ये. ओके, चालेल. टिळक MC 170 486, GSMC मुंबई 38,211, नायर मुंबई 232 767, कालवा ठाणे 832 969, BJMC 43 691. ठीक आहे. सोलापूर 678 876, GMC मिराज 693 1907, BR हरणे बी हिरे MC धुळे 1150 2560, सोलापूर कोल्हापूर 891 आणि 1480, HBT कुपर 290 784. नेक्स्ट GMC जळगाव 1442 2493, GMC बारामती 816 1333, GMC नंदुरबार 2453 3257 3275, GMC अलिबाग 1061 2257. ठीक आहे, आणि इथं 3886 हा चुकलेला आहे. ठीक आहे, चालेल. GMC सिंधुदुर्ग 2333 आणि 3886, GMC सातारा 801 आणि 1917, GMC रत्नागिरी 1332 2319, GMC GT हॉस्पिटल मुंबई 769 905, GMC नाशिक 986 996 1754. त्याच्यानंतर ECI अंधारी मुंबई 866 989. ठीक आहे, GMC नागपूर 215 928. नेक्स्ट IGMC नागपूर 902 1573, BNMC यवतमाळ 1668 3258, GMC अकोला 1310 3728. त्याच्यानंतर चंद्रपूर 1609 28 27, GMC गोंदिया 1608 3473, सेवाग्राम वर्धा 962 1611, अमरावती 1758 2854, GMC भंडारा 2987 3792, GMC बुलढाणा 2785 3279. ठीक आहे, GMC वाशिम 2833 3522, GMC संभाजीनगर 334 आणि 1109. पहिल्या राऊंडचं हा कट ऑफ आहे. ओके, आणि हा लास्ट राऊंडचा आहे. ठीक आहे, GMC नांदेड 842 3134. नेक्स्ट अंबाजोगाई 3435 2558, लातूर 1219 2237, धाराशिव 2344 2870, परभणी 19 27 3213, हिंगोली 2746 3673, जालना 1703 3120, गडचिरोली 3357 3872. चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलेज आहे. नेक्स्ट कॉलेज कोणचं आहे? सॉरी, नेक्स्ट आहे प्रायव्हेट कॅटेगरीसाठी. बघून घ्या प्रायव्हेट वाल्यांनो, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आता तुम्ही. ठीक आहे, समजलं तुम्हाला सगळं? ओके. आता इथं काही गोष्टी आहे. आता हा जेवढा पण कट ऑफ सांगितलेला आहे त्याच्यामध्ये काही चुका असू शकतात, तर कृपया करून जर काही चूक आढळली तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. मी त्या कमेंटला बघेल आणि माझी PPT क्रॉस चेक करेल आणि तेव्हा कुठेतरी तुम्हाला उत्तर देईल. कारण हे बघा कसं काढलेलं आहे ना कट ऑफ. बघा तुम्हाला सांगतो मी कट ऑफ कसा काढलेला आहे. आता ह्युमन एरर तर होणारच याच्यामध्ये, थोडीफार तर होणार. थोडंफार मला लिव्हरेज द्या त्या गोष्टीबद्दल. अगोदरच मी तुमची हात जोडून माफी मागतो. तर ही जी SML नुसार कॅटेगरी रँक नुसार काढलेली आहे ती कशी काढलेली आहे त्याबद्दल चर्चा करून घेऊया. तर इथं SML आहे 2025 ची. ठीक आहे, ही पहिल्या राऊंडची लिस्ट आहे, फर्स्ट राऊंड. ठीक आहे, आता SML तर नसतेच पहिल्या राऊंड मध्ये, तुम्ही बघून घ्या वाटल्यास, माझं खोटं वाटत असेल तर. तिथं डायरेक्ट सिलेक्शन असतं. ठीक आहे, तर इथं SML, ठीक आहे, SML लिस्ट आहे. तुम्ही पण काढू शकता, खूप अवघड नाहीये, पण थोडंफार घोळ होऊन जातं कधी कधी. ठीक आहे, 2025 ची SML आहे. फर्स्ट राऊंडचा रिझल्ट आहे, त्याच्यासोबतच लास्ट राऊंडचा रिझल्ट आहे. ओके, अरे यार, ठीक आहे. बघा इकडं SML लिस्ट म्हणजे आपली तेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. फर्स्ट राऊंडचं
कट ऑफ फर्स्ट राऊंड रिझल्ट आणि इकडं लास्ट राऊंड रिझल्ट. लास्ट राऊंड रिझल्ट म्हणजे स्ट्रे वॅकन्सीचा लास्टचा राऊंड. हा, आता एक उदाहरण देतो मी. एक कॅटेगरी कोणती पण, आता दोन दोन उदाहरण देतो. एक कॅटेगरी आहे समजा बीजे कॅटेगरी. ठीक आहे. आता बीजे कॅटेगरीचा पहिल्या राऊंड मध्ये कोणत्या सगळे कॉलेजेस जे आहे आपले अगोदर जीएमसी मुंबई पासून, तर जीएमसी मुंबईचा कट ऑफ केवढा गेला होता, त्याची AIR कॉपी करायची. कशाची? शेवटचा विद्यार्थी की बीजे कॅटेगरी मधून कोणत्या रँक वरती लागला होता, तर त्याची AIR कॉपी करायची PDF मधून, ते इकडं पेस्ट करायचं SML लिस्ट मध्ये. पेस्ट केला आता तुम्ही, तर याच्यामध्ये त्या बीजे कॅटेगरीचं जीएमसी मुंबईमध्ये किती SML रँक आलेला आहे ते लिहायचं इथं. जीएमसी मुंबई समोर फर्स्ट राऊंड मध्ये फर्स्ट रँक. ठीक आहे, इथं लिहायचं. समजा 6 असेल तर 6 लिहा. समजलं तुम्हाला? गुड. आता लास्ट राऊंडचं पण तसंच की जीएमसी मध्ये बीजे विद्यार्थी केवढ्या रँक वरती लागला होता, शेवटचा विद्यार्थी. ठीक आहे, तर आता आपण इथं जीएमसी मुंबई तो विद्यार्थी लागला होता समजा 15वा रँकचा. ठीक आहे, आता इथून लास्ट रँकचा बीजेचा विद्यार्थीचा जो ऑल इंडिया रँक आहे तो कॉपी करायचा आणि SML लिस्ट मध्ये टाकायचा. तो टाकला तर मग काय काय होतं की त्याची जी बीजेची रँक आहे ती आपल्याला दिसते आणि तोच तो शेवटचा विद्यार्थी असतो लास्ट राऊंड मध्ये, तो कॉलेजमध्ये अलॉट झालेला. असं प्रत्येक कॉलेजचं प्रत्येक कॅटेगरी वाईज काढलेलं आहे. तर थोडंफार तुम्हाला पण माहित आहे की थोडंफार काय असू शकतं, जास्त याच्यामध्ये नाही चूक, नियर अबाउट 95-98% राईटच असणार, पण काही याच्यामध्ये चूक होऊ शकते. ठीक आहे, तर आता टीम कडून पण ह्युमन एरर होत असतात, तर तेवढं तुम्ही धकून घ्या. आणि तुम्हाला पण मी पद्धत सांगितली कसं काढायचं कट ऑफ. ठीक आहे, लास्ट इयरचा. ठीक आहे, 2025चा. या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. कुठं अवेलेबल आहे, तर पोर्टलवरती अवेलेबल आहे 2025 आणि 2026च्या. ह्या वेळेस कोणतं चालू आहे, 26-27. याच्यासारखं जाऊ शकतो का, तर हा 70 ते 80% कट ऑफ हा बरोबर असतो. 70 ते 80% अॅक्युरन्सी असते, फक्त 70 ते 80. हा, तरी सुद्धा आपण 100% सांगू शकत नाही काय होणार. ओके, चालेल. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुमच्या गरजू विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. आणि मी थोडा फास्ट घेतला कारण वेळेचा अभाव आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे त्या कारणामुळे. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. आणि त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही काय करायला पाहिजे, चॉईसेस बरोबर टाका, व्हिडिओज बघा चॉईसेसचे. या व्हिडिओमध्ये पण थोडीफार मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण कम्प्लीटच बघा व्हिडिओ. मी कम्प्लीट व्हिडिओ सुद्धा त्याच्यासाठी आणणार आहे. थँक्यू.